विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर सलगरे, आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। अल्पवयीन 2 मुलींवर लैंगिक अत्याचार करून समाजाला हादरवून सोडणाऱ्या आरोपीस विटा येथील न्यायालयाने अत्यंत कठोर शिक्षा सुनावली आहे। विटा येथील माननीय जिल्हा न्यायाधीश क्रमांक 1 व अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश रवी किरण रामकृष्ण भागवत यांनी सेक्शन केस क्रमांक 191/2024 मध्ये आरोपी रमेश बाबूराव रणदिवे, वय वर्ष 40, राहणार दिघंची, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली यास मरेपर्यंत सक्षम कारावास व 1,10,000 रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे। घटनाक्रम असा की दिनांक 29 ऑक्टोबर 2021 रोजी पीडितेची आई व बहीण शेतात कामासाठी गेलेले असताना आरोपीने पीडित मुलीस बोरे आणण्याच्या बहाण्याने घराजवळील शेतात नेले। तेथे तिला जबरदस्तीने नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला व ही घटना कोणालाही सांगितल्यास जीवेत ठार मारण्याची धमकी दिली। त्यानंतर तिला घरी आणून सोडण्यात आले। आई दुपारी घरी आल्यानंतर पीडित मुलगी रडू लागली। चौकशी केली असता तिने संपूर्ण प्रकार आईला सांगितला। यावेळी तिची दुसरी बहीणही उपस्थित होती। तिनेही 2 महिन्यांपूर्वी आरोपीने बाजारात नेण्याच्या बहाण्याने चिल्लारी जवळ नेऊन तिचा विनयभंग केल्याची व धमकी दिल्याची माहिती दिली। या धक्कादायक घटनेनंतर आईने दोन्ही मुलींना घेऊन आटपाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यानुसार आरोपी विरुद्ध रजिस्टर नंबर 411/2021 गुन्हा दाखल करण्यात आला। या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर एस पाटील यांनी केला। तपासादरम्यान घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपीने वापरलेली वस्तू, पीडितेचे कपडे जप्त करण्यात आले। पीडितेची तसेच आरोपीची वैद्यकीय तपासणी करून DNA व रक्त नमुने घेण्यात आले। सर्व नमुने न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा कोल्हापूर येथे तपासणीस पाठवण्यात आले। न्यायवैद्यकीय अहवालात पीडितेच्या कपड्यांवर आरोपीचे वीर्य आढळून आल्याचे स्पष्ट झाले, त्यामुळे लैंगिक अत्याचार सिद्ध झाला। या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकूण 15 साक्षीदार तपासण्यात आले। पीडित मुलींचे जबाब, त्यांच्या आईची साक्ष, वैद्यकीय अहवाल व DNA अहवाल हे सर्व एकमेकांशी सुसंगत ठरले। सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट आरती आनंद देशपांडे साटविलकर यांनी प्रभावी युक्तिवाद केला। कोर्ट पैरवी अंमलदार म्हणून पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण मोहन गुरव यांनी पोलीस निरीक्षक विनय बहिर यांच्या मार्गदर्शनाखाली काम पाहिले। सर्व पुराव्यांचा सखोल विचार करून न्यायालयाने आरोपीस भारतीय दंड संहिता कलम 354, 376(2)(f), 376(3) तसेच पोक्सो कायदा कलम 6 गंभीर लैंगिक अत्याचार व कलम 8 लैंगिक अत्याचार अन्वये दोषी ठरवून मरेपर्यंत सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली। तसेच पीडितांना नुकसान भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत। हा निकाल समाजात महिलांवरील व बालकांवरील लैंगिक अत्याचाराविरोधात कठोर संदेश देणारा ठरला आहे।